नमस्कार मंडळी, मी पद्मजा आणि तुमचं पद्मजा गुरव ब्लॉग्समध्ये परत एकदा स्वागत आहे. आणि आज माझा ब्लॉग शूट करणार आहे पूजा. पूजा माझा ब्लॉग शूट करणार आहे कारण आज खूप सारे मी हे स्पॉट तुम्हाला कनी ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि ते शूट करायला ना इतके पेशन्स हवे असतील. तर पूजामध्ये जास्त पेशन्स आहेत म्हणून मी पूजाला बोलवलेलं आहे हा ब्लॉग शूट करायला. तर आज मी कनी तुम्हाला माझं शिक्षण वगैरे कुठं झालं, आणखीन माझे स्कूल्स, आणखीन नद्या दाखवणार आहे आणि माझे जागृत देवस्थान माझ्या तालुक्याचे ते दाखवणार आहे. गाव तर तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलाच असेल आणि माझ्या गावालाच लागलेला आहे माझा तालुका, खानापूर तालुका बेळगावमध्ये. आणि तोच मी तुम्हाला खानापूर तालुका ह्या ब्लॉगद्वारे दाखवणार आहे आणि ह्या खानापूर तालुक्याची सुंदरता ह्या ब्लॉग थ्रू तुम्ही बघू शकता. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नॅचरल ब्लॉगसाठी का नाही तुम्ही मला सबस्क्राईब नक्की करा. चला, तर आता आपण सगळे स्पॉट्स पाहूया आणि खूप छान छान ब्लॉग आहे. नक्की तुम्ही मिस करायच्या आधी आणि मध्ये कट करायच्या आधी पूर्ण ब्लॉग हा वॉच करा. चला, तर मंडळी सर्वप्रथम मी आले चौराशी देवी टेम्पल मध्ये. इथं आल्यावरती ना मनाला एक वेगळीच शांतता मिळते. देवीच्या दर्शनासाठी ना इथून दूर दूरून भाविक इथे येतात. असं मानलं जाते की श्रद्धेने देवीसमोर केलेली प्रार्थना कधीच व्यर्थ जात नाही. इथं प्रत्येक जण आपल्या मनातील इच्छा देवीसमोर व्यक्त करतो आणि समाधान घेऊनच परत जातो घरी. खानापूर मधील ना प्रसिद्ध चौराशी देवी टेम्पल हे फक्त मंदिर नाही तर अनेक भाविकांच्या श्रद्धेचं आणि विश्वासाचं हे स्थान आहे. इथे येणारा प्रत्येक भक्त देवीसमोर नतमस्तक होऊन आपल्या आयुष्यात सुख, शांती आणि प्रार्थना घेऊन जातो. तर माझे सबस्क्रायबर रोज माझा ब्लॉग पाहतात, तर तुमच्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करते. तुमचं आयुष्य नेहमी सुखाने, शांतीने आणि समृद्धीने भरलेलं राहो. तुमच्या प्रत्येक चांगल्या इच्छेला यश मिळो आणि देवीची कृपा तुमच्यावर सुद्धा अशीच कायम राहो. 400 वर्षापूर्वी हम्म, बैलूरमधनं हम्म, ती एक तिघा चौघांच्या वांगडं आले, म्हणजे अंगात भरून. हम्म, मग त्याच्यानंतर इथं स्थापना झाली त्याची. हम्म, ते कुलघर म्हणून आम्ही चौराशी देवीचं कुलघर म्हणून मानतो आम्ही. हम्म, मग ती इथे एक स्थापना आहे. म्हणजे जवळजवळ 850 वर्षापूर्वी तिथनं बैलूरपासनं इकडे आले देवी. दिवे आले. आणि मंदिरची स्थापना केव्हा झाली? स्थापना जवळजवळ 40 वर्ष तरी झाले असणार. 40 वर्ष. हो, तेव्हा इथं नवस मागतात ना? होय, गाराणा घालून नवस मागतात. गाराणा घालून नवस नवस मागतात ना? मागतात. मग नवस पूर्ण झाल्यावर पूर्ण झाल्यानंतर कोण बकरे मारतात, कोण कोंबडा मारतात, कोण होटी भरतात, कोण आपल्या मर्जीने आपण हे आपल्या करतात. मर्जीनं करतात. हो, करतात. वटी भरून पण नवस होय पूर्ण होय, होतो. नवस फेड करतात. वटी भरून सुद्धा नवस पूर्ण होतो. होय म्हणजे होय काही होय. म्हणजे त्यांनी मागच्या वेळीच होटी मागून घेतात. वटी मागून घेतात. हा, आणि नाहीतर असं. कोंबा नारळ देतो मागून घेतात, मागून घेतात. नाही तर बकरं मारतो मागून घेतात. मग तुम्ही गाराणा घालता? हो, आम्ही गाराणा घालतोय. त्यांनी मग सांगितलं गाराणा घालायचं का हे घेता? काय त्यांच्या काय मर्जीवरती. दिलेलं ते? होय होय, म्हणजे? त्यांच्या मर्जीवर काय नारळ, पानोळा, हा. केळी, काय म्हणजे इथं पाटणार आल्यावरती मनोकामना पूर्ण होते सर्व. होते म्हणून तेवढी गर्दी आहे, महिमा आहे. इथं गर्दी होय. असते, महिमा आहे ना? होय. खूप छान माहिती दिली आजोबांनी. ठीक आहे, सबस्क्राईब करा म्हणा. तर इथं छान अशी पूर्ण इथं माहिती दिलेली आहे मंदिरची. आणि कुणाला आपला नवस मागायचा असेल या पूर्ण करायचा असेल तर मंदिरमध्ये या नक्की येऊन व्हिजिट करा. चला, तर आता सांगते तुम्हाला हे मंदिर मला नेहमीच खास का वाटतं. कारण माझ्या लहानपणी मी ह्याच रस्त्याने ना माझ्या प्रायमरी स्कूलला जायचे. रोज या मंदिरासमोरून जाताना ना देवीचं दर्शन व्हायचंच आणि तेव्हापासून या मंदिराशी एक वेगळंच नातं जोडलेलं आहे. म्हणून वाटतं ही माझी सुंदर आठवण तुमच्यासोबत शेअर करावी. आणि आता इथून मी आलोय माझ्या प्रायमरी स्कूलकडं आणि आता ही माझी शाळा पाहून घ्या बाहेरूनच. कारण आतून दाखवू शकणार नाही कारण स्कूलला सुट्टी आहे आणि सर्व लॉक वगैरे आहेत आणि आता टीचर्सशी पण मी भेटू शकणार नाही. नाहीतर मी भेटलो असतो कारण आता सुट्ट्या चाललेल्या आहेत तर स्कूल बाहेरूनच मी तुम्हाला दाखवते. तर मी इथं फक्त कनी 7th क्लासला आलेलं आणि 1ली ते 6वी मी कुठं शिक्षण घेतलेलं आहे ते दाखवते मी. हे प्रायव्हेट स्कूल आहे आणि मी सरकारी स्कूलमध्ये 1ली ते 6वी शिक्षण घेतलेलं ते पण मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवेनच. मी ना ह्या स्कूलमध्ये 7वी मध्येच का आले आणि ह्याच्या आधीचं शिक्षण इथं का घेतलं नाही त्यामागे ना एक खूप खास गोष्ट आहे. तो छोटासा सस्पेन्स मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये नक्की सांगणार आहे. आणि
आता इथून मी निघालोय खानापूरच्या अभिमानाकडे म्हणजे सुंदर मलप्रभा नदीकडं. मलप्रभा नदी ही फक्त नदी नाही तर आमच्या खानापूरची आन बान शान आहे असंच म्हणू शकता तुम्ही. हिरव्यागार निसर्गातून वाहणारी ही नदी मनाला खूप शांतता देते. लहानपणापासून या नदीशी खूप आठवणी जोडलेल्या आहेत माझ्या. पावसाळ्यात तर ना ह्या नदीचं सौंदर्य अजून खुलून दिसतं. नदीकाठचं शांत वातावरण, स्वच्छ पाणी आणि सभोवतालचा निसर्ग खरंच मन ना अगदी प्रसन्न करून टाकतो इथं आल्यावरती. आता तुम्हाला इथं पाणी दिसत नसणार कारण आता थोड्या दिवसांनी इथं पाऊस होणार आहे आणि इथं आता तुम्हाला फुल पाणी दिसेल आणि मी जर बाय चान्स इथं राहिले आणि पाऊस झाला तर ही नदी भरलेली पण तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेनच. तर मंडळी तुमच्या पण गावामध्ये, तालुक्यामध्ये अशा नद्या असतील तर त्यांचा जिकर माझ्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की करा. प्लीज कमेंट करा आणि नावं सांगा मला. तर मंडळी आज मी आली आहे मलप्रभा नदीवरती आणि मलप्रभा नदीचा त्यांनी उगम होतो कणकुंबीमध्ये. कणकुंबीमध्ये ह्या नदीचा उगम झालेला आहे आणि आता इथं मंदिर सुद्धा आहे, पंचमुखी मंदिर आहे आणि त्याच्या समोर त्यांनी दगडामध्ये कोरलेलं शिवलिंग सुद्धा आहे. तुम्ही पाहिलंच असेल आता. आता आपण जाऊया मंदिरमध्ये जाऊया आपण. तर तुम्हाला आमची मलप्रभा नदी कशी वाटली सांगा आणि खानापूरची सुंदरता, खानापूर तालुक्याची सुंदरता त्यांनी ह्या नदीमुळंच जास्त आहे असं म्हणू शकता तुम्ही. आता तुम्ही पाहू शकता नदीमध्ये पाणी इतकं जास्त नाही म्हणून मी दगडावर बसून छान शूट करत आहे. खरं तो तुम्हाला ब्रिज दिसतोय का आता? तो ब्रिज आहे ना मी दाखवेनच तुम्हाला. त्या ब्रिज जेव्हा पाऊस पडतो ना इथं तेव्हा कनी तो ब्रिज सुद्धा कनी ओव्हरफ्लो होऊन जातो म्हणजे ब्रिजच्या सुद्धा वरून पाणी जातं इतका पाऊस होतो आमच्याकडं. म्हणून तर म्हणते मी की खानापूरमध्ये कनी हिरवळपणा जास्त आहे आणि इथं कनी खूप थंड वाटतं म्हणजे बेळगाव सिटीमध्येच खूप थंड हवा आणि थंड वातावरण आहे. जसं बाकी मी इतर ठिकाणी राहून आले ना तिथं खूप गरमी असते म्हणून मला इथं खूप छान वाटतं. जे तुला हे माहिती आहे आम्ही स्कूलमध्ये ह्याची माळ बनवायचो. हे ना खूप आता रिअलिटीज ना म्हणजे असं मलाही फुलंच दिसत नाही झाले तिकडे आल्यावरती कमी दिसतात ना. आम्ही अशा प्रकारच्या फुलांच्या ना अशा माळा बनवायचो अशा है ना ग. आणि त्याचं हे कसं का अंगठी कशी बनवतात अंगठी पण बनवायचो ना अंगठी पण बनवायचो ह्याची. आता आम्ही चाललोय पंचमुखी मंदिरकडे चला पाहूया. या तर मलप्रभा नदीच्या वरतीच कनी पंचमुखी मंदिर आहे आणि ते चला पाहूया आपण आता. ठीक आहे. जांभूळ पण आहेत ना ग इथं. जांभळाची पण झाड आहेत बघ. मी तर साडी घातलोय मला तर नाही येत काढायला आता जांभूळ तूच काढून दे मला. अरे वा इतक्या खाली लागलेत ग. काय झालं थँक्यू. गावाकडे आल्यापासून हे फर्स्ट टाइम मी जांभूळ ट्राय करते. मस्त आहे खूप छान आहे. मंदिर परिसरामध्ये आलोय चला. काय कुठे आहेत चाफ्याची फुलं. अरे वा चाफा पण आहे इथं बघा किती निसर्गरम्य निसर्ग वातावरणात कनी इथं छान मंदिर आहे. चला आता जास्त वेळ लावत नाही मी तुम्हाला मंदिर दाखवते. आता एंट्री घेत आहे मी मंदिरामध्ये. मंदिराच्या परिसरामध्ये इतकं सुंदर झाड आहे. कोणतं झाड आहे पूजा हे. हा आणि इथं आहे पंचमुखी मंदिर. किती छान मस्त वारा सुटलाय किती शांत वाटतंय इथं. तू रोज येतेस ना ग पूजा इकडं हर मंडेला. आहे पंचमुखी शिवलिंग. आता हे जाळी लावलेले तेवढं क्लिअर दिसत नाही झालंय. मला जितकं पॉसिबल आहे तितकं मी दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला. ओके थोडंसं झूम करते पहा. हे बघा हा दिसतंय का आता. हा दिसते छान दिसते. हे आहे पंचमुखी शिवलिंग आहे ना. ओके
मी ना इथं मलप्रभा नदीला यायचे म्हणजे जेव्हा इकडं यल्लामाला वगैरे आमच्याकडे जातात सौंदत्तीला, मग तिकडं यल्लामाला जाऊन आल्यावरती ना इथं हे पडल्या वगैरे भरतात. मग मी जेव्हा लहान होते ना तेव्हा इकडे यायचे आणि आमचा पूर्ण दिवस नदीकाठीच जायचा. खूप अंतरावरती नाही आहे, खूप जवळच आहे घरापासून आमच्या मलप्रभा नदी. तर आम्ही इथे यायचो, पूर्ण दिवस आमचा नदीमध्ये खेळून इथं जेवण वगैरे करायचं आणि आमचा पूर्ण दिवस लहान मुलांचा खूप छान जायचा इथं. खरं मी मंदिरमध्ये कधी आलो नाही. पूजामुळे आज मला मंदिरमध्ये यायला भेटलं. म्हणजे पूजा डेली येत असते. पूजाला माहिती आहे, मग मला पूजानंच म्हटली की इथं छान मंदिर आहे, चल तुला दाखवते. मी नदीकाठी यायचे लहानपणी, खरं मंदिरमध्ये आलो नाही आणि आज पूजामुळे मला यायला भेटलं. आणि मंदिरच्या बाहेर ना इतकं सुंदर झाड आहे हे ना, खूप छान झाड आहे इथं, खूप छान मस्त हवा चाललाय, थंड वारा चाललाय. असं वाटतं की इथून जावंच नाही असं वाटतं, इतकं सुंदर इथं. कसं खूप मस्त वाटायला लागलं इथं आल्यावरती मंदिरला. खूपच छान आहे. आणि जर कोणी माझा हा ब्लॉग खानापूरमधून पाहत असतील आणि तुम्ही जर ह्या मंदिरमध्ये आला असाल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. ठीक आहे. जर माझा हा ब्लॉग कोणी खानापूरमधून पाहत असतील आणि मी आणि कोणती मंदिरं वगैरे चुकलोय तर भरपूर, मी अजून मंदिर मला माहिती आहे. तर तितकं पॉसिबल नाही आहे सर्व मंदिरच दाखवायला, कारण माझा ब्लॉगिंग चॅनल आहे लाईफस्टाईलचा, ना की ह्याचा आहे. मग मला काही लिमिटमध्येच सर्व दाखवावं लागतं. त्याच्यासाठी मी मेन 2-3 मंदिरं हे केलेली आहेत, दाखवलेली आहेत ब्लॉगमध्ये. आणि जर तुम्हाला अजून वाटतं की अजून खानापूरमधली मंदिरं तुम्हाला पाहावीशी वाटतात तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नक्की ते पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. आणि कोणी बेळगावचा असेल, खानापूरचा असेल तर व्हिडिओ खाली कमेंट नक्की करा आणि मला नक्की सांगा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. ठीक आहे. हा ब्लॉग मी का नाही खानापूर तालुक्याचा शूट करायलोय आणि बोलतोय मी प्युअर मराठीमध्ये. ही थोडीशी मला वाटतं नाइंसाफी आहे. आपली भाषा थोडी तर बोलली पाहिजेत. मी तुम्हाला दाखवते माझी भाषा काय आहे. काय ग पूजा, कुठे घेऊन जाणार आहेस आता ते माझं? हा, अनेक मंदिरं दाखवतो. अनेक मंदिर आहे, पूर्ण दाखवतीस ना मला? पूर्ण दाखवतीस ना ते माझं, कुठली कुठली मंदिर आहेत? फिरण्यासारखी तर लई आहेत. हा? मला एक आता जवळच आहे, चल हा? दाखवतो. चल. आता ते तोंडामध्ये भाषा बसले त्याच्यामुळं मला ते जास्त येईना. खरं गावाकडे आल्यावरती माझी ती भाषा निघतेच. हा. आमची खानापूरची भाषा खूप छान आहे आणि सगळ्यांना असं प्रेमानं हाक मारली जाते. काय ग, कुठे जाऊलीस ती या? असं खूप छान एक सूर लावून आपण बोलतो खानापूरमध्ये. भाषेला खानापूरमध्येच नाही, बेळगावमध्ये जेवढी भाषा आहे तेवढी ना ही अशीच भाषा आहे आणि आम्ही ह्याच भाषेमध्ये बोलतो. तर भाषा ऐकून कसं वाटलं ह्या ब्लॉगमध्ये आमची बेळगावची खानापूरची भाषा? जरासं बेळगावपासून थोडंसं दूर अंतरावरती गेला, खानापूरला आला, इथं थोडीशी भाषा थोडीशी चेंज होते आणि खानापूरवरून आणि जरासं पुढं गेला तिथून थोडी भाषा वेगळी चेंज होते. असा सर्व भाषाचा खेळ आहे पूर्ण. खरं स्वर एकच लावला जातो मराठी भाषेला. ठीक आहे. काढालीस ग तू? काय काढतेस? वा, आता धामणं सुद्धा भेटली हिला. आता पहिला मला जांभळं दिली, आता धामणं देते. आम्ही लहानपणी जांभळं, धामणं खूप खायचो आणि पूजा मला सर्व तीच आठवण करून देत आहे. असं वाटते की मी परत लहान झाल्यासारखं वाटते इथं येऊन आणि खूपच छान वाटायला लागलंय. मी शब्दात व्यक्त करू शकत नाही ना, ती भावना आहे माझी आज. खरंच खूप मस्त वाटतंय. दर गोड कर. दे ग. गोड करते, दे. खूपच छान. खूप छान वाटायला ग, इथं जावंसच वाटेना मला. मुलांना पण घेऊन आलो असतो, खरं जागा झाला नसता ना गाडीवर. चला जाऊया आता इस्कॉन मध्ये. तर मंडळी, हे आहे माझं खानापूरचं मार्केट आणि ह्या मार्केटमध्ये रविवारचा बाजारपेठ भरला जातो. शक्य झालं तर मला रविवारचा बाजारपेठचा पण मी एक ब्लॉग टाकेनच, शक्य झाला तर. हा, आणि आता इथं पावसाचं वातावरण झालंय आणि मम्मीचा मला ओरडा खायचा नव्हता, घरी यायचं होतं पटकन, म्हणून मी सारी मंदिरं स्किप केलेली आहेत. इस्कॉन वगैरे जायचं होतं, अजून भरपूर मंदिरं दाखवायची होती. खरे म्हटलं आता लवकर जायचं आहे, कारण आज स्पेशल प्रोग्राम सुद्धा आहे. आणि इथं तुम्हाला दाखवते, मी म्हटलेले ना पडल्या भरतात म्हणून,
ते असं नदीकाठी पडल्या भरल्या जातात तेच सुरू आहे इथं. आणि मी आता चालले स्वीट ह्याच्यामध्ये दुकानामध्ये आणि इथं मी बुंदी घेत आहे. कारण आज स्पेशल प्रोग्राम आहे. आज माझ्या लग्नाचा ना 15वा वाढदिवस आहे. म्हणून मम्मी ना खीर बुंदी बनवणार होती म्हणून बुंदी घेतली आणि मुलांसाठी थोडे स्वीट्स घेतले आणि आता आम्ही चाललोय दोघीजणी घरी. आणि मी आज हाच विचार केला होता, की म्हटलं आज लग्नाचा वाढदिवस आहे आणि आजचा दिवस का नाही मंदिरामध्ये माझं दर्शन सुद्धा होईल आणि तुम्हाला चांगला ब्लॉग सुद्धा पाहायला मिळेल. ह्या विचाराने आज मी मंदिरचे तुम्हाला ब्लॉग दाखवला. घरी आल्या मम्मीचं सुरू झालं नजर काढायला. तर आईना बोलवलेली मम्मीनी. तर आमची तिघांची नजर काढायलाची चालले इथं. आई आल्या होत्या ह्या आणि ह्या आईना तर तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये पाहिला असेलच. नाही पाहिला तर मग आत्ता पाहून घ्या. आमच्याकडे असं नजर काढली जाते. मी विश्वास ठेवत नाही. तर आईचा विश्वास असतो. आईंच्या विश्वासावरती म्हणजे आपल्या मम्मीचा विश्वास असतो. म्हणून आपण पण त्या गोष्टीवरती विश्वास ठेवणं गरजेचं असतं. त्यांच्या प्रेमापुढं आपलं काही चालत नाही. तर मम्मी आमची अशी नजर काढायलाच सांगते. तर आज माझा लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून आईला स्पेशल बोलवून घेतलेली नजर काढायला आणि आईने नजर काढली म्हणून आईनं असं हे द्यायचं चाललंय, आयर द्यायचं चाललंय. असं आमच्याकडे अशा पद्धतीने आयर वगैरे दिलं जातं. तर ही आमची परंपरा तुम्हाला कशी वाटली खानापूरची, कर्नाटक सिटीमधली तुम्ही नक्की सांगा. आता तर इथं नजर वगैरे काढून झाल्यानंतर ना आता धूप द्यायचा प्रोग्राम सुरू आहे. सर्वांनी धूप वगैरे घेतली. ह्यानंतर आम्ही लग्नाच्या वाढदिवसाचा केक कटिंग करायला घेतलेला होता. माझं बिलकुल मन नव्हतं लग्नाचा वाढदिवसाचा केक कटिंग करायचा कारण आहो नव्हते माझ्यासोबत आणि आहोंचा आणि माझा पहिलाच प्लॅन ठरला होता, की लग्नाचा 15वा वाढदिवस खूप छान करूया आपण. खूप छान आठवणी तयार करूया. खरं काय झालं ना, त्यांना सुट्टी नाही भेटली. त्यामुळे हा प्लॅन माझा ड्रॉप झाला आणि मला इथं केक काटायची बिलकुलच तयारी नव्हती माझी केक काटायची. खरं त्यांचा कॉल आला. त्यांनी म्हटले, "मी नसलो म्हणून काय झालं? मुलांसाठी केक कट कर." तर त्याच्यासाठीच इथं मी केक कट करायला घेतलाय आणि मला सर्वांची मनं नाराज करायची नव्हती. त्यामुळे सगळ्यांची मनं नाराज न कर क करायची नव्हती. त्यामुळे मी केक काटून घेतला. कारण माझं मन खूप उदास होतं. चला असू दे, असे क्षण पण येत असतात जीवनात. आपण ते आनंदाने टाळून द्यायचे. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.